नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत अति महत्त्वाचे कृषी तांत्रिकचे IMP प्रश्न जे तुम्हाला ग्रामसेवक भरतीसोबतच इतर सर्वच परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तर बघा, प्रश्न पहिला, खालीलपैकी सर्वात कमी प्रथिने कोणत्या पिकात असतात? काय विचारलं आहे? खालीलपैकी सर्वात कमी प्रथिने कोणत्या पिकात असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तूर या पिकात असतात। प्रश्न दुसरा, आफ्रिकन टॉल ही डॅश डॅश या चारा पिकाची जात आहे। आफ्रिकन टॉल ही डॅश डॅश या चारा पिकाची जात आहे। ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मका या पिकाची जात आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महाराष्ट्रात बीज प्रमाणीकरण यंत्रणा डॅश डॅश पासून कार्यरत आहे। महाराष्ट्रात बीज प्रमाणीकरण यंत्रणा डॅश डॅश पासून कार्यरत आहे। तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 1966 पासून कार्यरत आहे। प्रश्न क्रमांक 4, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचा सचिव कोण असतो? काय पुन्हा वाचा, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचा सचिव कोण असतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, ज्यूट उत्पादनात होणाऱ्या भागात खालीलपैकी कोणते पर्यायी पीक आहे? ज्यूट उत्पादनात होणाऱ्या भागात खालीलपैकी पर्यायी कोणते पीक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तांदूळ आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, गायीची दूध देण्याची क्षमता खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून असते? गायीची दूध देण्याची क्षमता खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून असते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अनुवांशिकता आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केलेली पुसा हायब्रिड 8 ही खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे? भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केलेल्या पुसा हायब्रिड 8 ही खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी टोमॅटो आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, राष्ट्रीय गुरे पैदास प्रकल्प हा महाराष्ट्र राज्यात कोणामार्फत राबविला जातो? राष्ट्रीय गुरे पैदास प्रकल्प हा महाराष्ट्रात कोणत्या राज्यात कोणामार्फत राबवला जातो? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पशुधन विकास मंडळ आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न 9, वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकूण वातावरणाच्या 85% इतका व्यापलेला आहे? वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकूण वातावरणाच्या 85% इतका व्यापलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ट्रोपोस्फियर आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, सार्वत्रिक निवडणुका झाल्यावर होणाऱ्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? सार्वत्रिक निवडणुका झाल्यावर होणाऱ्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सरपंच असतो। प्रश्न क्रमांक 11, शरीरामध्ये अ जीवनसत्वाची कमतरता निर्माण झाल्यास खालीलपैकी कोणता रोग होतो? शरीरामध्ये अ जीवनसत्वाची कमतरता निर्माण झाल्यास खालीलपैकी कोणता रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी रात आंधळेपणा आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या पदार्थांचे पुनर्चक्रीकरण होऊ शकत नाही? खालीलपैकी कोणत्या पदार्थांचे पुनर्चक्रीकरण होऊ शकत नाही? बघा, या प्रश्नाचं उत्तर बघण्या अगोदर या ठिकाणी ज्यांनी कोणी आपल्या व्हिडिओला अजूनपर्यंत लाईक केलेलं नाही आहे त्या सर्वांनी आत्ताच्या आता लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे। पटापटा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा।
तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए प्लास्टिक आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13वा, आवळा, पेरू, कागदी लिंबू या फळात कोणते जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते? आवळा, पेरू, कागदी लिंबू या फळात कोणते जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जीवनसत्व क आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14वा, कपाशीवरील सर्वात जास्त हानिकारक कीड पुढीलपैकी कोणती? कपाशीवरील सर्वात जास्त हानिकारक कीड पुढीलपैकी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बोंड अळी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15वा, महाराष्ट्रात खरीप पिके आणि रब्बी पिके या दोन्हीत खालीलपैकी कोणत्या पिकाचा समावेश होतो? महाराष्ट्रात खरीप पिके आणि रब्बी पिके या दोन्हीत खालीलपैकी कोणत्या पिकाचा समावेश होतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ज्वारी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16वा, शेतकऱ्याला बी बियाणे, रासायनिक खते यांच्या खरेदीसाठी दिलेले कर्ज कोणत्या प्रकारचे असते? शेतकऱ्याला बी बियाणे, रासायनिक खते यांच्या खरेदीसाठी दिलेले कर्ज कोणत्या प्रकारचे असते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अल्प मुदत कर्ज आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 17, महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पाडेगाव आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18वा, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष कोण असतो? जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष कोण असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जिल्हा परिषद अध्यक्ष आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, अंगुलर स्टोमॅटिट्स हे कोणत्या पोषक तत्वाच्या अभावाचे लक्षण आहे? अंगुलर स्टोमॅटिटिस हे कोणत्या पोषक तत्वाच्या अभावाचे लक्षण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी व्हिटॅमिन ब हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, मिरचीतील तिखटपणा पुढीलपैकी कोणत्या घटक द्रव्यामुळे येतो? मिरचीतील तिखटपणा पुढीलपैकी कोणत्या घटक द्रव्यामुळे येतो? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कॅप्सेसिन आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, भाताच्या डॅश डॅश या जातीची शिफारस खार जमिनीत लागवड करण्यासाठी करण्यात आलेली आहे? भाताच्या डॅश डॅश या जातीची शिफारस खार जमिनीत लागवड करण्यासाठी करण्यात आलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पनवेल 1 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, मोतीबिंदू ह्या अनुवांशिक विकाराचे निदर्शन डॅश डॅश एन्झाईमच्या कमतरतेमुळे होते? मोतीबिंदू ह्या अनुवांशिक विकाराचे निदर्शन डॅश डॅश एन्झाईमच्या कमतरतेमुळे होते. तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गॅलॅक्टोकायनेज आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23, फणस पिकाची कोकण पॉलिफिक ही आधुनिक उत्पन्न देणारी डॅश डॅश फणसाची जात आहे? फणस पिकाची कोकण पॉलिफिक ही अधिक उत्पन्न देणारी डॅश डॅश फणसाची जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कापा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, युरिया या रासायनिक खतामध्ये नत्राचे प्रमाण डॅश डॅश टक्के असते? युरिया या रासायनिक खतामध्ये नत्राचे प्रमाण डॅश डॅश टक्के असते? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 46% असते. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर पुन्हा सांगतोय, आत्ताच्या आता सर्वांनी आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे. प्रश्न क्रमांक 25, ग्रामपंचायतीची संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक डॅश डॅशमध्ये
करण्यात आला? ग्रामपंचायतीचे संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक डॅश डॅशमध्ये करण्यात आली. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 40 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 डॅश डॅश हा भारतातील सर्वात जास्त नारळ उत्पादक करणारा प्रदेश आहे. डॅश डॅश हा भारतातील सर्वात जास्त नारळ उत्पादन करणारा प्रदेश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए केरळ आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणते पीक हवेतील नत्र घेऊन त्यांचे जमिनीत स्थिरीकरण करते? खालीलपैकी कोणते पीक हवेतील नत्र शोषून त्यांचे जमिनीत स्थिरीकरण करते? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सर्व पर्याय बरोबर, म्हणजे ए बी सी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा पशुजय उत्पादन संस्था महाराष्ट्रात खालीलपैकी कोठे आहे? पशुजय उत्पादन संस्था महाराष्ट्रात खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पुणे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते? रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कोलेस्ट्रॉल आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 शेळ्या मेंढ्यांतील सरासरी डॅश डॅश इतका कमी गाभण काळ त्यांच्या पालनास प्रोत्साहित करणारा आहे? शेळ्या मेंढ्यांतील सरासरी डॅश डॅश इतका कमी गाभण काळ त्यांच्या पालनास प्रोत्साहित करणारा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 5 महिने आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा खालीलपैकी कोणती प्राथमिक खनिज जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात? खालीलपैकी कोणती प्राथमिक खनिज जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी क्वार्ट्ज व फेल्डस्पार्स आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 वालुकामय माती आणि उथळ जमीन जेथे जमिनीचे सपाटीकरण शक्य नसते तेथे सिंचनाची कोणती पद्धत उपयुक्त आहे? वालुकामय माती आणि उथळ जमीन जेथे जमिनीची सपाटीकरण शक्य नसते तेथे सिंचनाची कोणती पद्धत उपयुक्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तुषार सिंचन आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 कुफ्री चिप्सोना 3 व कुफ्री हिमालीन ह्या खालीलपैकी कशाच्या विकसित जाती होत? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी बटाटा आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34 रबराचे उत्पादन भारतात केरळशिवाय तमिळनाडू राज्यातील डॅश डॅश जिल्ह्यातही घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कन्याकुमारी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 राणीखेत गॅम्बोरा आणि मॅरेक्स हे विषाणूपासून होणारे रोग पुढीलपैकी कोणत्या प्राण्याशी व पक्ष्याशी संबंधित आहेत? राणीखेत गॅम्बोरा आणि मॅरेक्स हे विषाणूपासून होणारे रोग पुढीलपैकी कोणत्या प्राण्याशी व पक्ष्यांशी संबंधित आहेत? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कोंबड्या आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 बघा वसंतराव नाईक समितीने डॅश डॅश ह्या घटकास पंचायत राज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले? वसंतराव नाईक समितीने डॅश डॅश ह्या घटकात पंचायत राज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जिल्हा परिषद आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37 पुढीलपैकी कोणता रोग भुईमूग पिकावर प्रामुख्याने आढळतो? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए टिक्का आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38
चिखलणी ही प्रक्रिया प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या पिकाशी निगडीत आहे? चिखलणी ही प्रक्रिया प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या पिकाशी निगडीत आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भात या पिकाशी निगडीत आहे. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्रात एका मेंढीपासून सरासरी वार्षिक किती लोकर मिळते? महाराष्ट्रात एका मेंढीपासून सरासरी वार्षिक किती लोकर मिळते? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अर्धा ते 1 किलो आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 40 जगातील एकूण साखर उत्पादनापैकी डॅश डॅश इतकी साखर शुगर बीटपासून बनते. जगातील एकूण साखर उत्पादनापैकी डॅश डॅश इतकी साखर शुगर बीटपासून बनते. आणि बघा तुम्हाला जर आपले इथून मागचे व्हिडिओ बघायचे असेल म्हणजे जर तुम्हाला आपले इथून मागचे कृषी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओ बघायचे असेल किंवा ग्रामसेवक प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ बघायचे असेल तर त्या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये भेटून जाईल. तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही इथून मागचे आपले सर्व महत्त्वाचे व्हिडिओ नक्की बघून घ्या आणि तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला त्या ठिकाणी तुमच्या मित्रापर्यंत देखील नक्की शेअर करा. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 20% आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41 डॅश डॅश ह्या अन्नद्रव्यामुळे प्रामुख्याने पिकातील पिष्टमय पदार्थाची निर्मिती व त्यांचे साखरेत रूपांतर होणे या क्रिया गतिमान होतात. डॅश डॅश ह्या अन्नद्रव्यामुळे प्रामुख्याने पिकातील पिष्टमय पदार्थांची निर्मिती व त्यांचे साखरेत रूपांतर होणे या क्रिया गतिमान होतात. ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पोटॅशियम. काय? पोटॅशियम आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42 अंजीर फळे पक्व अवस्थेत तडकण्याचे कारण काय आहे? अंजीर फळे पक्व अवस्थेत तडकण्याचे कारण काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अधिक आर्द्रता आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43 युरिया हे रासायनिक खत पिकाला हळूहळू उपलब्ध व्हावे म्हणून त्यावर पुढीलपैकी कोणत्या अज्ञात पेंडीचे आवरण देण्याची शिफारस केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी निंबोळी पेंड आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44 केळी या पिकातील बंची टॉप किंवा शेंडा झुपका हा रोग खालीलपैकी कशामुळे होतो? केळी या पिकातील बंची टॉप किंवा झेंडा झुपका हा रोग खालीलपैकी कशामुळे होतो? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विषाणूमुळे होतो. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांची निवड करणाऱ्या प्रथम सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष कोण असतात? प्रश्न अतिशय मोठा आहे त्यामुळे सर्वांनी पुन्हा या ठिकाणी वाचून घ्यायचा आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी अथवा त्यांचा प्रतिनिधी आपलं बरोबर उत्तर आहे. बघा शेवटचे मोजके प्रश्न बाकी आहे पण बरेचसे विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे. तर बघा आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो त्यामुळे आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील. आणि सोबतच तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला या ठिकाणी मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. प्रश्न क्रमांक 46 काळ्या रेगूर जमिनीत कापसाबरोबर खालीलपैकी कोणते आंतरपीक घेणे अधिक फायद्याचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तूर आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47 वनस्पतीच्या एका पेशींपासून संपूर्ण झाड तयार करण्याच्या अनुवांशिक योग्यतेला डॅश डॅश म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी टोटीपोटेन्सी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48 बघा बटाटा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी
खालीलपैकी कोणता जीवाणू अथवा जैविक घटक उपयुक्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कोपिडोसोमा कोइहेलरिब. प्रश्न क्रमांक 49 दुग्धातील स्निग्धांश काढून घेण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सेंट्रीफ्युगल मशीन आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50 महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सीताफळ या पिकाचा डॅश डॅश हा वाण प्रसारित केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए फुले जानकी आपलं योग्य उत्तर आहे.